नमस्कार, धनश्रीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आषाढ स्पेशल अशा तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ती रेसिपी पाहणार आहोत. तर या पद्धतीने पुऱ्या केलेल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती तुम्ही पाहून घ्या. या पुऱ्या 5 ते 6 दिवस टिकतात आणि तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठीही तुम्ही ह्या खाल्ल्या तरीही चालतं. चला तर मग. तर इथे आपण पुरीसाठी वाटण बनवणार आहोत. तर तिखट पुरी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एक 6 ते 7 घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या या पद्धतीने घेतलेल्या आहेत 9 ते 10. जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि धणे घेतलेले आहेत 1 चमचा आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे. तर आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने जाडसर असं आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे. तर आता आपण पुरीचं पीठ मळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला साहित्य सांगते काय काय घेतलंय ते. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर या वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आहे तांदळाचे पीठ. तर हे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. ते घेतलेलं आहे 2 चमचे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण हा ओवा घेतलेला आहे 1 छोटा चमचा. तोही यामध्ये असा हातावरती क्रश करून घालायचा आहे. त्यानंतर तीळ घेतलेले आहेत 1 चमचा. हेही आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडासा हिंग घेतलेला आहे चिमूटभर. हेही यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि हे सर्व मिश्रण आता आपण आधी हातानेच कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे हे सर्व मिश्रण आपण जे कोरडं मिक्स करून घेतलेलं आहे हे झालेलं आहे व्यवस्थित. तर आता आपण हे जे वाटण घेतलं होतं बारीक करून, तर हे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला तिखट. तर मी इथे लहान मुलांसाठी करणार आहे त्यामुळे छोटासा 1 चमचा मी इथे हे वाटण घालून घेतलेलं आहे आणि हेही आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण कडकडीत असं तेलाचं मोहन घालणार आहोत. तर इथे मी तेल कडक गरम करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता 1 पळी मी तेल घेतलेलं आहे आणि हे कडकडीत गरम करून यामध्ये आता आपण हे घालून घेतलेलं आहे. तर लगेच यामध्ये हात घालायचा नाही. एखादा चमच्याने सर्वप्रथम हे आधी हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स झालं त्यानंतर हे हाताला बघायचं आधी. जर चटका बसत नसेल तर या पद्धतीने हे सर्व तेलाचं मोहन आहे हे या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. तर हे तेलाचं मोहन घातल्याने काय होणार आहे, आपल्या पुऱ्या ह्या खुसखुशीत होणार आहेत छानपैकी अशा. तर यासाठी हे पीठ मध्ये आपण तेल घातलेलं आहे. तर आता हे सर्व आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी मळून घेतो त्या पद्धतीनेच मळायचं आहे. पातळ जास्त किंवा जास्त घट्ट असं पण नाही, मध्यम असंच हे मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून हे मी मळून घेत आहे. तर इथे तुम्ही बघा या पद्धतीने मी असा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी मळतो त्या पद्धतीनेच. तर आता हे मळून झालेलं आहे. आता हा गोळा आपण एक 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवणार आहोत व्यवस्थित असं. तर इथे तुम्ही बघू शकता 15 मिनिटं जवळपास आपण हे पीठ भिजत ठेवलं होतं. तर पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे. तर आता आपण याच्या पुऱ्या घ्यायच्या आहेत. तर अजून एक वेळ मी हे पीठ मळून घेते. तर आता आपण इथे पुऱ्या लाटा घेऊयात. तर पुऱ्या लाटताना पीठ लावायचं नाही आहे आपल्याला.
तर इथे मी या पद्धतीने असा हा आपण चपातीला गोळा करतो त्या पद्धतीने गोळा केलेला आहे आणि याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर लाटून घ्यायचे। तर पीठ लावल्यानं काय होतं, जर पीठ तेलात जेव्हा आपण पुरी तळतो त्यावेळेला ते तेलामध्ये करपलं जातं आणि पुरी ही करपट लागते असं। तर तुम्ही बघू शकता खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ आपण नाही करणार आहोत, मीडियम अशीच आपण हे लाटून घ्यायचे आहे। चपातीपेक्षा थोडंसं जाड आपण हे ठेवणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर चपातीपेक्षा थोडीशी जाड आपण ठेवलेलं आहे। आणि आता इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी काटाची वाटी घेतलेली आहे। तुम्हाला जर छोटे छोटे गोळे करून पुरीप्रमाणे लाटले तरी चालेल। तर मी इथे या वाटीने या साईजमध्ये या पुऱ्या कट करून घेणार आहे या अशा पद्धतीने। आणि हे जे राहिलेलं जे पीठ आहे ना, हे नंतर आपण याचा गोळा बनवून पुन्हा आपण याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर या पद्धतीने केल्यामुळे काय होतं, झटपट आपल्या पुऱ्या तयार होतात, यासाठी मी हे पद्धत वापरलेली आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान अशा आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत छानपैकी। तर आता आपण तळून घ्यायच्या आहेत। तर इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर तेल आपल्याला पुरीसाठी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं तेल आता कडकडीत असं गरम झालेलं आहे। तर आता गॅसची फ्लेम मी इथं मीडियम केलेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये आता पुरी सोडून घ्यायची आहे। यामध्ये जितपत पुऱ्या बसतात तेवढ्याच आपण यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। गॅस आता बारीक करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता पुरी आपली छानपैकी अशी तळली गेलेली आहे, तांबूस रंगावरती। खूप जास्त अगदी तांबूस करायची नाही आहे। तर तुम्ही बघा या पद्धतीने मी इथे अशी पुरी तळून घेतलेली आहेत। तर आता नंतर आपण जेव्हा दुसरी बॅच सोडणार आहोत त्यावेळेला गॅसची फ्लेम आपल्याला थोडी अजून फुल्ल करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे। आणि दुसरी बाजू पलटी केली की आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता खूप छान अशा आपल्या पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या तयार झालेल्या आहेत। दोन्ही बाजूंनी खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता खाण्यासाठी आपल्या तयार झालेल्या आहेत तिखट पुऱ्या। तर जर तुम्हाला तांदळाचं पीठ यामध्ये वापरायचं नसेल तर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ वापरून सुद्धा या पद्धतीने बनवू शकता। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।